की सरकार कुठलंही असो त्याचा कंट्रोल हा एंटरटेनमेंटवर हवा आहे. आणि काही निर्माते असे आहेत किंवा काही दिग्दर्शक असे आहेत की जे फक्त आणि फक्त अनुदानासाठी चित्रपट करतात. माझ्या तरी डोळ्यासमोर येतात की आपल्या मराठी चित्रपट सृष्टीचं काय. मी तरी त्यांच्यासाठी सिनेमा म्हणतोय, पण मुळात ते त्यांच्यासाठी प्रोजेक्ट म्हणून ते पाहत असतात. आणि काहीतरी तुम्ही नवीन चांगलं प्रेक्षकांना देताय का? खरं तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आपलेच जे मोठमोठे सिने कलाकार आहेत, जे स्वतःला मराठी फिल्म इंडस्ट्री मधले शाहरुख, सलमान, आमिर खान समजतात. नवीन निर्मात्यांवर बंदी घालतात. मग कुठेतरी असं वाटलं असतं की ह्यांचंच वर्चस्व यांना मराठी फिल्म इंडस्ट्रीवर ठेवायचंय का? काही सिनेमे असे ट्रेंड सेटर असतात. म्हणजे त्याचा एक ट्रेंड आला की मग त्या पद्धतीचे 8-10 सिनेमे आले. बाई पण भारी देवा सारखा सिनेमा आल्यानंतर त्याच्यासारखे लगेच 5-6 5-6 सिनेमे आले. सिनेमे पण त्यातले 2च चालले, बाकीचे नाही चालले. नाही झाले. सिंगल चित्रपटगृहांची अवस्था आपल्या खूप बिकट आहे, खूप वाईट आहे. खूप मोठी शोकांतिका होती की आपल्याच मराठी चित्रपटासाठी आपलंच महाराष्ट्र शासन, आपलं गव्हर्नमेंट मल्टिप्लेक्सच्या मालकांच्या समोर नमस्कार. बेसिक गोष्ट, थोडक्यात पण बेसिक गोष्ट या सदराखाली मी प्रतीक जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण भेटणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री बाबासाहेब पाटील यांना. आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण आजची चित्रपटसृष्टी आणि बदलत चाललेला प्रेक्षक वर्ग या विषयावरती गप्पा मारणार आहोत. सर, तुमचं मनापासून स्वागत आहे या पॉडकास्ट सिरीजमध्ये. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की सध्या मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग का येत नाही? खरं तर आपलं दुर्दैव हे आहे की मी गेले अनेक महिने किंवा वर्ष झालं की आपल्या मराठी चित्रपट सृष्टीसाठी आपल्याला अशा पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे विचार आपण मांडत असतो, बोलत असतो सातत्याने. गेले अनेक वर्ष हेच विषय माझ्या तरी डोळ्यासमोर येतात की आपल्या मराठी चित्रपट सृष्टीचं काय. या ठिकाणी मला आवर्जून परवाचा एक उल्लेख थोडासा करावा वाटतो की परवा दिवशीच महाराष्ट्र शासनाने एक मीटिंग बोलवली होती आणि ती मीटिंग याच्यासाठी होती की मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट लावण्याच्या संदर्भात ती बैठक होती. आणि त्या बैठकीच्या निमित्ताने मी देखील तिथं उपस्थित होतो, कारण का मी सुद्धा त्या महाराष्ट्र शासनाच्या कमिटीवर आहे. तर खूप मोठी शोकांतिका होती की आपल्याच मराठी चित्रपटासाठी आपलंच महाराष्ट्र शासन, आपलं गव्हर्नमेंट मल्टिप्लेक्सच्या मालकांच्या समोर आम्ही त्यांना विनंती करत होतो, आम्ही तिथं धोरण ठरवत होतो. आणि हे सगळं कुठंतरी करत असताना म्हणजे खूप त्रास होत होता. खूप एक वेगळाच तो फील होत होता की आपल्या मराठी चित्रपटासाठी आपल्याला मल्टिप्लेक्सवाल्यांना विनंती करावी लागते. अशा पद्धतीचं आता सध्या मराठी चित्रपटाची अवस्था आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्य कारण जे आता तुम्ही मला विचारताय, याच्यामध्ये मुख्य कारण आहे की आपल्या मराठी चित्रपटाचा कंटेंट. कारण का मी अनेक पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक वेळा हीच गोष्ट सांगतोय की आपल्या मराठी चित्रपटाचा कंटेंट जोपर्यंत सुधरत नाहीये तोपर्यंत आपल्याला मराठी प्रेक्षक मिळणारच नाहीये. सर, म्हणण्याचा उद्देश बरोबर आहे आणि ही खरंच शोकांतिका आहे की आपल्या मराठी चित्रपट सृष्टीसाठी की आपण आता म्हणतोय की कंटेंट त्या टाईपचं येत नाही जेणेकरून प्रेक्षक आपल्याकडे खेचला जाईल. पण काही काही अपवाद सिनेमे आहेत याला की त्या सिनेमांना सुद्धा भरगच्च गर्दी झालेले सुद्धा सिनेमे आपण आजच्या परिस्थितीमध्ये पाहिलेले आहेत. आणि कंटेंट चांगला असून सुद्धा त्या सिनेमांना प्रेक्षक वर्ग येत नाही आहे. तर ह्यामागं काही पर्टिक्युलर कारण असू शकतं का? याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की आजपर्यंत आपल्या मराठी चित्रपटाचा कंटेंट जर चांगला असेल, खूप वेगळा असेल, तर 100% प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर त्याला दाद दिलेली आहे. 100% गर्दी झालेली आहे. आत्ताचे लेटेस्टचे सिनेमे जर पाहताल तर गुलकंद आहे, जागर सारखा सिनेमा आहे, त्यानंतर बाई पण भारी देवा असेल किंवा आत्ता आलेला साबरबोंड साबरबोंड सुद्धा आहे. त्याच्यानंतर दशावतार, असे अनेक सिनेमे आहेत की ज्याचे उदाहरण आपल्याला आत्ता देता येईल की मराठी म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा मल्टिप्लेक्स मध्ये तो सिनेमा भरभरून हाऊसफुल होता. सैराट सारखा सिनेमा.
तर त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद होता. तर असं काही नाही आणि राहिला विषय मल्टिप्लेक्सच्या तिकिटांचा, तर तो आम्ही पहिल्यापासून तेच म्हणतोय, की मराठी चित्रपट ज्यावेळेस मल्टिप्लेक्समध्ये लागतात, तर सर्वसामान्य लोकांना तो तिकीट दर तसा परवडत नाही. कारण का बरोबर. त्याच्यामध्ये कसं होतं, की दरवर्षी अ, आम्हाला जेवढं माहिती आहे, की वर्षाला 100 ते 120 सिनेमे हे बरोबर. दरवर्षी रिलीज होतात. हो, हो. त्याच्यामध्ये साधारण त्यापैकी चालणारा ॲव्हरेज जो आहे, ते 10 ते 15 सिनेमे आहेत, की जे वर्षाला सुपर डुपर हिट जातात, की ज्यांचा 50 कोटीच्या वर त्यांचा बिझनेस होतो. असे काही मोजकेच 10-15 सिनेमे निघतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपला मराठी चित्रपट हा जास्तीत जास्त मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे. याच्यासाठी आम्ही सतत महाराष्ट्र शासनाला विनंती करतोय, की तुम्ही मल्टिप्लेक्सला एक काहीतरी धोरण, काहीतरी मर्यादा तुम्ही घालून द्या. जेणेकरून आपल्या मराठी चित्रपटांसाठी ती किंमत ही 100 ते 150 च्या मध्ये असली पाहिजे. जेणेकरून ती सर्वसामान्य लोकांना ती परवडेल आणि आपला प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी ₹100 तिकीट असेल, तर नक्कीच सिनेमा चांगला असू तर साहजिकच आहे जास्तीत जास्त लोकं जातील. सिनेमा बरा असेल, त्यावेळेस सुद्धा ₹100 तिकीट आहे म्हणून आपला मराठी प्रेक्षक तो आवर्जून जाऊन तो पाहेल. कारण का सगळे सिनेमे आजकाल साऊथचे जास्त हे आहे. त्यानंतर हिंदी आहे, इंग्लिश आहे, असे तिन्ही लँग्वेजमध्ये सिनेमे ऑलरेडी मल्टिप्लेक्समध्ये असतात. त्याच्यामध्ये आपल्या मराठी चित्रपटांचा देखील तिथं भरणा मोठ्या प्रमाणावर असतो. पण अशामध्ये ते तिकीट नाही मिळालं, तर आपल्या प्रेक्षकांना आपला मराठी चित्रपट हा चांगला असो, वाईट असो किंवा मध्यम ह्याचा असला तरी तो ₹100 तिकीट आहे, ह्या हिशोबाने त्या सिनेमाला 100% गर्दी होईल. पण आता ते तिकीट दर 400, 500, 700 असे असल्यामुळं आपला सर्वसामान्य मराठी प्रेक्षक ते तिकीट नाही काढत. ते ज्यांना परवडतं तेच नाही काढू परवडत. शकतात. हो. आता आपल्या बोलण्यामध्ये एक साऊथचा विषय निघाला म्हणून मला एक असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा साऊथचे जे मूव्हीज आहेत त्या मूव्हीज हिंदी डब करून पाहिल्या जातात आणि ह्याला आपला प्रेक्षक वर्ग इतका तुडुंब आहे की साऊथची क्रेज आपल्याला आता माहितीच आहे की आपल्याकडे त्याची क्रेज आहे. मला असं वाटतं की आपण जे मराठी सिनेमे बनवतो त्याचं आपण डबिंग करून त्यांच्या इकडे का पाठवत नाही? म्हणजे निर्मात्यांचा जर विचार करायचा झाला तर बॉक्स ऑफिस कलेक्शन सुद्धा त्याला जास्त होऊ शकेल. मग असा आपण प्रयत्न केला तर तो कितपत यशस्वी होईल असं तुम्हाला वाटतं? नाही आपल्या मराठीमध्ये जे मी परत सैराटचं उदाहरण देईल, की सैराट ज्यावेळेस आला आणि तो खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात नाही तर इतर राज्यांमध्ये सुद्धा तो चालला. त्यावेळेस त्याचे सबटायटल किंवा आपले इतर भाषेमध्ये तो हे करून तो चाललेला आहे. पण असे खूप अपवादात्मक फक्त काही सिनेमे आहेत आणि मी पुन्हा तिथंच येईल, की कंटेंट चांगला असेल तर साहजिक असे दुसऱ्या राज्यातले तिथले काही दिग्दर्शक किंवा निर्माते असतील ते त्यांच्या भाषेमध्ये तो सिनेमा डब करून हे करतील. तुम्ही सर राष्ट्रवादी पक्षाकडून जेव्हा चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग सांभाळता आणि तुम्ही मराठी चित्रपटांसाठी झटता असं मी म्हणेन. कारण ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय, की मल्टिप्लेक्समध्ये आमचे मराठी सिनेमे लावा यासाठी सुद्धा तुम्हाला भांडावं लागतं. तर मराठी सिनेमा आणि एकंदरीत सांस्कृतिक विभागासाठी तुमचं कार्य खूप मोलाचं आहे. हे कार्य करत असताना हे जे अशा प्रकारचे निर्माते जे तयार होतात, या निर्मात्यांना तुम्ही काय सांगू शकाल? नवीन निर्मात्यांना खरं तर सांगण्यापेक्षा ते ज्यावेळेस स्वतःहून पुढे येतात ते नवीन चित्रपट करण्यामध्ये. मी अनेक अनेक वर्षांमध्ये मराठी चित्रपट निर्माते असे पाहिलेत, की ते स्वतःहून पुढे आलेत, की आम्हाला मराठी चित्रपटाची निर्मिती करायची आहे. याच्यामध्ये खरं तर आपले जे जुने आणि जाणते जे दिग्दर्शक आहेत, खरं तर मी पहिलं त्यांना समजून सांगेल, की तुम्ही बाबांनो असे जर काही निर्माते तुम्हाला नवीन मिळत असतील आणि एखादा नवीन चित्रपटाची निर्मिती चांगली होत असेल आपल्या मराठी, तर नक्कीच त्यांना व्यवस्थित आणि खात्रीशीर आणि खऱ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. बरेच मोठमोठे दिग्दर्शक काय करतात, याच्यामध्ये निर्माते मिळतात आहे, म्हणून अनेक चित्रपट कसे तरी करायचे. तो दिग्दर्शक
त्यांचा साहजिकच ग्रुपच झालेला असतो. त्याच्यामुळं तोच चेहरा दिसतो. तो स्वप्नील जोशीचा चेहरा दिसतो. तो जितेंद्र जोशी असतो. ती तेजस्विनी पंडित असते. तीच अमृता खानविलकर असते. सई दामनकर असतात. भरत जाधव असतो. सिद्धार्थ जाधव असतो. अंकुश चौधरी असतात. तेच चेहरे रिपीट अनेक चित्रपटातून होत असतात. संजय जाधव असेल की तुम्हाला दिसेल की अमुकच एक चित्रपटामध्ये टीम असेल. महेश मांजरेकर सारखे दिग्दर्शक असतील तर त्यांचा चित्रपट पहा. त्यांच्यामध्ये सुद्धा ठराविकच चेहरे असतात. रवी जाधव असेल किंवा केदार शिंदे असेल, आत्ता नवीन प्रसाद ओक असेल किंवा प्रवीण तरडे असतील. यांचे अनेकांचे चित्रपट तुम्ही पाहिले तर तुम्हाला एकाच साच्यातले आणि एकाच ठराविक कलाकार त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील आणि प्रेक्षकांना याच्यामध्ये नवीन पाहण्याची खरं तर उत्सुकता असते. नवीन चेहरे असतील किंवा वेगळे चेहरे पाहण्याची सवय असते आणि काहीतरी तुम्ही नवीन चांगलं प्रेक्षकांना देताय का? खरं तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. नाहीतर अनेक असे सिनेमे आहेत की निर्माता नवीन आहे आणि साहजिकच आहे तो निर्माता 100% एवढ्या मोठ्या दिग्दर्शकांवर विश्वास ठेवणार आणि विश्वास ठेवल्यानंतर त्या सिनेमावर कुठल्याच कंटेंटवर जर कामच झालं नाही, तर साहजिकच आहे तो सिनेमा चालणारच नाही. अनेक नवीन निर्माते याच्यामध्ये खूप आवर्जून याच्यामध्ये येतात. पण मी पुन्हा ते सांगेल की ह्या दिग्दर्शकांनी त्या निर्मात्यांना ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थितपणे सांगितल्या पाहिजेल, करून घेतल्या पाहिजेल. नाहीतर त्यांचं कसं असतं त्यांच्या नावावर अनेक निर्माते त्यांना नवीन मिळत असतात आणि याच्यामध्ये ते एक सिनेमा झाला की दुसरा सिनेमा झाला की तिसरा आणि मी तरी त्यांच्यासाठी सिनेमा म्हणतोय, पण मुळात ते त्यांच्यासाठी प्रोजेक्ट म्हणून ते पाहत असतात. म्हणजे माझं असं मत आहे की ज्यावेळेस हे मोठमोठे दिग्दर्शक ह्या चित्रपटांना एक मराठी चित्रपट म्हणून बघतील, त्यावेळेस खऱ्या अर्थाने ते होईल. नाहीतर हे आत्ताचे नवीन दिग्दर्शक सगळे प्रोजेक्ट म्हणून पाहतात आणि हे प्रोजेक्ट म्हणून पाहताना साहजिकच आहे समोर त्यांचं एकमेकांचं डिस्कशन होत असतं आणि त्या डिस्कशन मधनं ते एकमेकांना विचारतात, "काय रे किती आहेत तुझ्याकडे प्रोजेक्ट?" तो सांगत असतो, "अरे आता 4 प्रोजेक्ट आहेत. अरे आता 3 लाईनअपमध्ये आहेत. अरे 4 लाईनअपमध्ये आहेत." आणि ह्या सगळ्यामध्ये तो कुठेच कंटेंटवर काम करताना दिसत नाही. आत्ता तरी दिसत नाहीये. आणि याच्यामध्ये एक प्रोजेक्ट झाला की दुसरा झाला की तिसरा झाला की चौथा. कारण का त्यांना त्यांच्या नावावर अनेक निर्माते त्यांना मिळत असतात, वेटिंग मिळत लिस्टवर जातात असतात. आणि मग त्यांना ते प्रोजेक्ट पटकन संपवून दुसरा प्रोजेक्ट करायचा असतो. तो संपवून लगेच तिसरा करायचा असतो. तो झाला की चौथा करायचा असतो. आणि याच्यामध्ये कुठंच कंटेंटवर काम होताना दिसत नाही. मोठमोठे दिग्दर्शक त्यांची फी घेऊन पटकन बाजूला होतात. प्रोजेक्ट घेतात, निर्मात्याच्या हातात देऊन टाकतात आणि लगेच दुसरा प्रोजेक्ट, लगेच तिसरा प्रोजेक्ट. त्याच्यावर कुठल्याच मराठी चित्रपटांवर कंटेंटवर कामच होत नाही. त्याच्यामुळे आपण जो सुरुवातीला मुद्दा बोललो की ह्यामुळेच कदाचित कंटेंटवरती काम होत नाही आणि म्हणूनच प्रेक्षक वर्ग 100% तो होतानाच दिसत नाही. आता मला थोडंसं हा विषयबाह्य एक प्रश्न विचारायचा आहे. मराठी सिनेमे बनवण्याची प्रोसेस आणि बाबा रिलीज होण्यापर्यंत, रिलीज झाला एखादा सिनेमा, तर ही बनवण्यापासून रिलीज होईपर्यंत या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये राजकीय हस्तक्षेप किती प्रमाणात असतो? तसा राजकीय हस्तक्षेप खरा तर नसतो. कारण का सिनेमा सुरू करण्यापासून ते शेवटपर्यंत याच्यामध्ये 100% हस्तक्षेप हा दिग्दर्शकाचाच असतो. कारण का तोच ते ह्या सगळ्या गोष्टी ठरवत असतो. त्याच्यानंतर स्टोरी कशी असली पाहिजे किंवा मग त्याचं शूटिंग कुठं असलं पाहिजे. तो सिनेमा किती वेळात किंवा किती मर्यादामध्ये तो संपवला पाहिजे. 6 महिन्यात संपवायचा आहे का 1 वर्षात संपवायचा. त्याच्यामुळे 100% हस्तक्षेप हा दिग्दर्शकाचाच असतो आणि त्याच्यानंतर एखादा सिनेमा जर काही राजकीय असेल, काही ऐतिहासिक चित्रपट असेल किंवा एखादा जातीवर असेल, तर त्याच्यानंतर
मग राजकीय लोकांचा हस्तक्षेप येत होतो त्याच्यामध्ये. बऱ्याच वेळेला असं ऐकायला मिळालं, की म्हणजे शूटिंगवरती आता आम्ही शूटिंग पाहायला जरी कुठे गेलो तरी बऱ्याच वेळा आम्ही यांची माणसं आहे, आम्ही त्यांची माणसं आहे, असं ऐकायला मिळतं. म्हणून मग मला प्रश्न पडला, की सिनेमांमध्ये सुद्धा राजकीय हस्तक्षेप असतो का? आणि बऱ्याचदा कसं फिल्म रिलीज झाल्यानंतर राजकीय हस्तक्षेप असतो, हे याची उदाहरणं बरीच आहेत. म्हणजे आता मनाचे श्लोक नावाचा एक सिनेमा होता, ज्याचं आपल्याला नाव बदलायला सांगितलं किंवा काही अजून मराठी सिनेमे आहेत, ज्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह असेल तर ते सिनेमे बंद पाडण्यात आलेले आहेत. म्हणजे स्क्रीनवरून उतरवण्यात आलेले आहेत किंवा बदल करा अशी आव्हानं आलेली आहेत. तर ह्या राजकीय हस्तक्षेपाबद्दल तुमची काय भूमिका आहे? नाही याच्यामध्ये तर सुरुवातीला आजपर्यंत जेवढे काही मराठी सिनेमे आले, मग ते ऐतिहासिक असतील किंवा मनाचे श्लोक हं. सारखे किंवा दशक्रिया या सिनेमाच्या नावाला सुद्धा माझ्या माहितीनुसार ऑब्जेक्शन घेतलेलं होतं. पण मला त्या चित्रपटांच्या निर्मात्यांनाच मुळात सुरुवातीला सांगणं आहे, की याच्यामध्ये एकतर त्यांची ठाम भूमिका पाहिजे हं. मुळात. आज मनाच्या श्लोकच्या वेळेस तेच झालं, की त्या सिनेमाच्या नावाला तसं काहीच हे नव्हतं. हं. मी स्वतः पत्रक काढलं होतं, की मनाचे श्लोक या चित्रपटाला राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचा जाहीर पाठिंबा जाहीर आहे. पाठिंबा. आणि त्याच्यामध्ये मी सगळी चौकशी केली. मी काही गोष्टी त्यातल्या पाहिल्या देखील होत्या आणि त्याच्यामध्ये आक्षेपार्ह असं काही नव्हतं, हं, हं. की ज्याच्यावर काही हिंदू संघटनांनी ऑब्जेक्शन घेतलं. तर असं काहीच नव्हतं मुळात आणि मी त्याच्यानंतर माझं फोनवर बोलणंही झालं होतं मृण्मयीशी आणि मी मृण्मयीला देखील विनंती केली होती, की तुम्ही इतक्या पटकन तो निर्णय घेऊ नका नाव बदलायचं. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. त्याचबरोबर ऐतिहासिक चित्रपट मध्यंतरी निघाले होते. आपले मराठी चित्रपट होते. त्या बाबतीत सुद्धा काही वेगवेगळ्या संघटनेनी त्यांच्यावर ऑब्जेक्शन हं, घेतलं हं. होतं. त्यावेळेस देखील सुद्धा राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग हा पहिला होता, की ज्यांनी त्यांच्या बाजूनेपणे ठामपणे त्यांच्या बाजूने भूमिका घेतलेली हं, हं, होती. हं. आणि एवढा हस्तक्षेप राजकारणी लोकांचा असतो. हं, हं. म्हणजे तुमच्या भूमिकेतून बघायचं झालं तर असं थोडक्यात म्हणता येईल, की कंटेंट जर चांगला असेल, तर नेहमी तुमच्यासोबत म्हणजे नक्कीच, नक्कीच. कोणीच तुम्हाला अपोज करायला येणार नाही. आक्षेपार्ह गोष्टी असतील तर ती आता एवढा आपला मोठा प्रेक्षक वर्ग आहे. मुळात त्याच्यामध्ये सेन्सॉर बोर्ड असतो. हं. सेन्सॉर बोर्ड असल्यानंतर त्याच्या म्हणजे मेन सेन्सॉर बोर्डच आणि सेन्सॉर बोर्डावर अनेक चांगली तज्ञ लोकं हं. त्या ठिकाणी असतात आणि तिथनं एकदा परवानगी मिळाली, तर त्याच्यानंतर मी पुन्हा तेच सांगेल, की कुठलाही सिनेमा असो, मराठी असो, हिंदी असो किंवा साऊथचा असो, तो निर्माता ठाम पाहिजे. आता हं. मनाचे श्लोक मध्ये तो जर निर्माता ठाम असता हं. आणि त्यांनी तसा पुणे सोडून समजा त्यांना पुण्यात प्रॉब्लेम होता. इतर कुठल्याच शहरात किंवा जिल्ह्यात त्यांना प्रॉब्लेम नव्हता. हां. त्याच्यामुळं मी त्यांना तेच रिक्वेस्ट केली होती, की तुम्ही पुण्यापुरतं पाहू नका. तुम्ही इतर शहरामध्ये तुम्हाला कुठेही ऑब्जेक्शन नाहीये, तर तुम्ही सिनेमा त्या नावाने सरळ रिलीज करा. पण शेवटी निर्माते त्यांचा तो निर्णय होता म्हणून त्यांनी हे केलं. आणि शेवटी अशा पण परिस्थितीत हां, हां. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही त्यांना मराठी चित्रपटांच्या बाजूने आम्ही ठामपणे उभं राहिलेलो. हं, हं, हं. नाही, अशा परिस्थितीत निर्माते घाबरतही असतात ना, कारण त्यांचे पैसे लागलेले असतात नाही आणि 100% म्हणून तर मी त्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न केला, की पुणे सोडून हं. इतरही 34-35 जिल्हे आहेत, जिल्ह्यांमध्ये होत. की तिथं त्यांना आणि प्रसिद्धी मिळालीच होती. त्याच्यामुळं ऑलरेडी त्यांना तिथं रिलीज करण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता. हं, हं. पण शेवटी निर्मात्यांचा निर्णय होता. तुम्ही म्हणताय तसंही त्यांना थोडीशी पैसे त्यांनी ते लावले होते. हं, हं. निर्मिती केली होती. त्याच्यामुळे कदाचित ते घाबरले पण असतील. घाबरले पण असतील. हां. तर चित्रपट सृष्टीमध्ये जसं आपण निर्मात्यांविषयी बोलतोय, तसे नवीन-नवीन खूप लोकं येतात. म्हणजे अ, म्हणायला थोडंसं आपल्याला दुर्दैव आहे आपल्या त्या इंडस्ट्रीचं, की एक सिनेमा गाजला, की लगेच हजारो लोकं प्रोत्साहित होतात आणि नाही, नाही आता मी एक सिनेमा काढणार, मी एक सिनेमा काढणार. असे निर्मातेही आहेत, दिग्दर्शकही आहेत, लेखकही आहेत आणि काही ॲक्टरही असतात, ज्यांना वाटतं की नाही मी ह्याच्यापेक्षा चांगला सिनेमा बनवू शकतो. असे ॲक्टर लोकही वेगळा प्रयत्न म्हणून दिग्दर्शन, लेखन किंवा निर्माता ह्याच्यात उतरतात. तर हे सगळ्या पद्धतीनं नवीन जी लोकं असतात, जे आपल्या या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करू इच्छितात, यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा ह्यांना तुम्ही काय
सांगू शकाल? नाही ह्याच्यामध्ये म्हणजे मुद्दा चांगला आहे तुमचा हा. आपल्या इथं मध्यंतरी सैराट सिनेमा आला, की सैराटसारखे अनेक अनेक सिनेमे सिनेमे आले. आले. आपल्या इकडं टाईमपास आला, तर टाईमपास सारखे अनेक हां. सिनेमे आले. आणि बॉईज आला. सैराट सिनेमानं मुळात हे दाखवून दिलं, की नवीन लोकांना घेऊन अगदी काही नसताना सुद्धा आपण सिनेमा बनवू शकतो आणि तो एवढा मोठा कमर्शियल होऊ शकतो. 100% आणि त्याचे प्रयोग मग अनेक ठिकाणावरून व्हायला लागले. हां, हां. अनेक नवीन-नवीन तुम्ही म्हणताय तसं की निर्माते ह्याच्यामध्ये आवडीने यायला लागले. पण पुन्हा तेच आहे की कंटेंट असेल, त्याच्यामधली गाणी असतील, हं. ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला, तर साहजिकच आहे त्याच्यानंतर सैराटनंतर काही मोजकेच असे सिनेमे आहेत, की जे अशा पद्धतीने निघाले आणि त्यातल्या त्यात एखाद दुसरा चालला. त्याच्यानंतर सीरीज खूप आल्या. मी आता म्हटलं तसं की बॉईज सारखे अनेक सिनेमे आले, टाईमपास सारखे अनेक चित्रपट त्या ठिकाणी निघाले. हं. आता मध्यंतरी "ये रे ये रे पैसा" आला, की "ये रे ये रे पैसाचे" सुद्धा लगेच 2 पुढं पार्ट त्यांनी आले. हां. फर्स्ट, सेकंड हे केले. पण नाही लोकांना ते अ, अ, हे झाले. हं, हं. ऐतिहासिक सिनेमे सुद्धा दिग्पाल लांजेकरांनी पहिला सिनेमा काढला. मग त्यांचेच 2-3 आले. मग त्यांचे बघून अजून दुसऱ्या दिग्दर्शकाने सुरुवात केली. परत अजून दुसरे आले. मग चिन्मय मांडलेकरचा आला, मग सुबोध भावेंचा आला, मग प्रवीण तरडेंचा आला. पण नाही ते लोकांनी हे केले आणि ट्रेंड त्याच्यामुळं सोबत चालल्यामुळं हां आणि तो 100तनं एखाद दुसरा हां. चालतो आणि मुळात तेच थांबवलं पाहिजे, की एक सिनेमा चालला म्हणजे खूप ऊसाला भाव आहे म्हणून सगळेच जण ऊस लावत जातात. कापसाला भाव आहे म्हणून सगळेच सगळेच कापूस लावत जातात. तर तो तशातला प्रकार आहे, की एक सिनेमा त्या पद्धतीचा चालला. हं, हं. तर आपल्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना तेच वाटतं. आपले लेखक पण जरा जास्तीचे काही हुशार आहेत, हुशार आहेत. की ते त्याच पद्धतीची स्टोरी करतात. बिचाऱ्या समोरच्या निर्मात्यांना खूप मिसगाईड करतात. दिग्दर्शक पण असे काही आहेत, की जे सर मग तो सिनेमा झालाय मग आपल्याला पण असं करता येईल हां. आणि आपण पण असं करू, असं म्हणून त्या निर्मात्यांची परत ते दिशाभूल करतात आणि मग सिनेमा आपटतो आणि मग त्याच्यानंतर मग परत तेच रडगाणं. हं, 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 हं. काही सिनेमे असे ट्रेंड सेटर असतात. म्हणजे तसा एक ट्रेंड आला, की मग त्या पद्धतीचे 8-10 सिनेमे आले. बाई पण भारी देवा हां. सारखा सिनेमा आल्यानंतर त्याच्यासारखे लगेच 5-6 5-6 सिनेमे सिनेमे आले. येतात. पण त्यातले 2च चालले. हां. बाकीचे नाही चालले. नाही चालत. मल्टिप्लेक्सची संख्या खूप वाढते आणि सिंगल स्क्रीन थिएटर जे आहेत, ते बऱ्यापैकी म्हणजे बंदच आहेत. 90% तरी आता बंदच आहेत. काही-काही ठिकाणी मोजक्याच ठिकाणी चालू आहेत. पण ते सुद्धा आता त्यांच्या सिंगल स्क्रीन थिएटरला मल्टिप्लेक्स करू पाहत आहेत. थिएटरची संख्या पण कमी होत चालली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही एक ही गोष्ट केली आहे, की नाट्यगृहांमध्ये ₹50 चित्रपट पहा. या उपक्रमाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नाही याच्यामध्ये मी आवर्जून काय केलं होतं, की मी पुन्हा थोडंसं त्याच विषयाकडे येईल, की एकतर मल्टिप्लेक्सचं तिकीट हं. हे जवळपास ₹400-500 असतं हं. आणि महाराष्ट्रातल्या सिंगल चित्रपटगृहांची अवस्था आपल्या खूप बिकट आहे, खूप हं. वाईट आहे आणि माझ्या माहितीनुसार अधिकृत आकडा हा महाराष्ट्रातल्या सिंगल चित्रपटगृहांचा हा 1250च्या आसपास होता. तो आता कुठेतरी 300-350 राहिलेला आहे आणि त्यातनं सुद्धा साधारण 150-200 चित्रपटगृह त्यातनं सुद्धा बंद आहेत. हां. त्याच्यामुळे साधारण 150 पावणे 200 सिंगल चित्रपटगृह ही चालू आहेत हं, हं. आणि त्याचा फटका हा आपल्या मराठी चित्रपटांना बसतोय. हे पाहता हे बसताना आम्ही प्रत्यक्ष पाहतो. कारण का मल्टिप्लेक्समध्ये सर्वसामान्य पब्लिक आपला मराठी चित्रपट एखादा लागला, तर आपला मराठी चित्रपट हा फक्त आहे ना जास्तीत जास्त माउथ पब्लिसिटीवर चालतो. हं, हं. आणि पहिल्या 3-4 दिवसात ती माउथ पब्लिसिटी चांगली बाहेर पडली, तर हं. साहजिकच आहे प्रेक्षकांची गर्दी होती. पण तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी त्या सिनेमाबद्दल माउथ पब्लिसिटीमध्ये जर तो सिनेमा खूप वाईट आहे, चांगला नाहीये, अशा काही पब्लिसिटी जर बाहेर पडल्या, तर त्याचा परिणाम त्या चित्रपटावर होत असतो आणि मग सर्वसामान्य माणूस असा विचार करतो, की "अरे, तो सिनेमा बोर आहे, मी असं ऐकलंय. मग त्यापेक्षा आपण हिंदी पाहू किंवा साऊथ पाहू." हं. आणि मग याच्यामध्ये काय होतं, त्या मल्टिप्लेक्सचं तिकीट हे खूप जास्त असल्या कारणाने आम्ही मध्यंतरी असा प्रयोग केला होता, की पुणे शहरात बालगंधर्व असेल किंवा यशवंतराव चव्हाण असेल, आम्ही इथं
मराठी चित्रपट दाखवले होते हम्म. आणि त्याच्यामध्ये आम्ही ₹50 तिकीट ठेवलं होतं आणि जे मल्टिप्लेक्समध्येच सिनेमे लागले होते, तेच सिनेमे आम्ही नाट्यगृहात नाट्यगृहात दाखवले दाखवले. होते हा हा. आणि मला सांगायला आवडेल, की आम्ही तो महोत्सव 2 दिवस भरवला होता. दोन्ही दिवस तो महोत्सव 100% हाऊसफुल होता. बर. वा वा. म्हणजे जो सिनेमा तुम्हाला आता कोथरूड सिटी प्राईडला पाहायला मिळेल 300, 400, ₹500 तोच सिनेमा आम्ही बालगंधर्व आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये ₹50 50. ठेवलेला होता. लोकांना चित्रपट पाहायचा आहे का? तर हो 100% पाहायचा आहे. पण तो त्यांच्या बजेटमध्ये, त्यांच्या त्यांच्या बजेटमध्ये. खिशाला परवडेल याच दरामध्ये तो त्यांना पाहायचा आहे. आणि म्हणून आम्ही तो प्रयोग याच्यासाठी केला होता, की महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सुद्धा कळावं, की एवढ्या महाराष्ट्र लोकांना चित्रपट गव्हर्नमेंटचा पाहायचा आहे. कंट्रोल हम्म. हा आपल्या एंटरटेनमेंटवर पाहिजे. हम्म. मी अनेक वेळा ही गोष्ट सरकार दरबारी सुद्धा मांडली आहे. मी अनेक पॉडकास्टमध्ये हे सुद्धा बोललोय, की सरकार कुठलंही असो, महाआघाडीचा असो, महायुतीचा असो, त्याचा कंट्रोल हा एंटरटेनमेंटवर हवा आहे. असलंच पाहिजे. त्याच्यामुळं मी आत्ताही मध्यंतरी विनंती केली होती, की मल्टिप्लेक्सचे दर हे सर्वसामान्य लोकांना परवडेल एवढेच ठेवले पाहिजे. ₹100 हा सरासरी त्याचा दर असला पाहिजे. तर आपला मराठी प्रेक्षक वर्ग हा आपला मराठी तुडुंब सिनेमा गर्दी जाऊन करेल. पाहील. भले तो सिनेमा चांगला असो, मध्यम असो किंवा वाईट असो. हम्म. ₹100 म्हटल्यानंतर प्रेक्षक 100% तो 100%. सिनेमा पाहायला जाणार आणि तो प्रयोग आम्ही त्याच्यासाठीच केला होता, की आम्ही सरकारला दाखवून दिलं, की लोकांना मराठी चित्रपट पाहायचा आहे. असं नाहीये, की आपल्या मराठी चित्रपटाला प्रेक्षक राहिला नाही. आपला महाराष्ट्रीयन, आपला मध्यमवर्गीय, आपला महाराष्ट्रातला चांगला प्रेक्षक वर्ग जो आहे, तो खूप शून्य आहे हम्म. आणि खूप चूझी आहे. त्याला 100% कळतं, की आपल्याला काय पाहायचंय, काय नाही पाहायचं. त्यांची फक्त अडचण हीच आहे, की मराठी चित्रपटाला त्यांना तो दर परवडत नाही आपल्या लोकांना आणि म्हणून आता ह्याच्यामध्ये मला अजून एक खूप लोकं विचारतात, की मग तेच प्रेक्षक नाटकाला ₹500 घालवतात. हम्म. साऊथचा एखादा मोठा सिनेमा आला, की त्याला ₹700-700 देतात किंवा एखादा हिंदीसारखा सुद्धा चांगला सिनेमा आला, तर त्याला देखील ₹700-700 ₹1000-1000 घालून ते पाहतात. पण मी त्यांना सुद्धा हेच सांगितलं, की पुन्हा विषय तोच येतो, की कंटेंट. कंटेंट चांगला असेल, तर प्रेक्षक ₹1000 पण 200 खर्च काय करतो. ₹1000 सुद्धा घालवतात. पण माझी त्याच्यानंतर सुद्धा हीच विनंती राहिली, की आपल्या मल्टिप्लेक्सचं तिकीट हे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी, मध्यमवर्गीय लोकांसाठी हे ₹100च असलं पाहिजे. हम्म. तरच आपला मराठी चित्रपट हा जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचेल. मल्टिप्लेक्सवाल्यांकडून बऱ्याचदा असं ऐकायला मिळतं, की रेट का जास्त आहेत? तर ते म्हणतात, की आमचे टॅक्सेस जास्त आहेत. तर हे टॅक्सेसचा कंट्रोल तर सरकारकडेच आहे. पण सरकारने याच्यात हस्तक्षेप केलाच पाहिजे. या मुद्द्याशी मी सहमत आहे तुमच्या. आता नाट्यगृहांमध्ये आपण सिनेमा दाखवला. या प्रकल्पाचं स्वागतच आहे आणि तो प्रकल्प चांगलाच आहे, की जेणेकरून आपल्याला प्रेक्षक संख्या कळेल. पण आता नाट्यगृह ज्याच्यासाठी बनलंय, त्या नाटकांविषयी त्या नाटकांसाठी आपण काय काय करतो आपण? किंवा त्या नाही नाटकांकडे प्रेक्षक याच्यामध्ये कसा खेचला? नाही याच्यामध्ये तर आम्ही सुरुवातीलाच क्लिअर केलं होतं, की नाटकांचे शो वगळून हं, म्हणजे ज्या दिवशी नाटकं नसतील, हं. म्हणजे नाटक काय आता 7 दिवस नाही 7 चालत. दिवस. हं, नाटक शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 दिवस फुल चालतात. मग इतर टायमिंगला हं. मराठी चित्रपटांना दाखवण्यासाठी नाट्यगृह द्या आणि त्यातली सुद्धा म्हणजे पुणे शहरातलंच उदाहरण देतो मी, की पुणे शहरात मध्यवर्तीमध्ये असलेली 3च नाट्यगृह आहेत. एक तर बालगंधर्व, यशवंतराव. यशवंतराव आणि अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठे साठे. नाट्यगृह. ही 3 नाट्यगृह मोठ्या प्रमाणावर चालतात. मग उपनगरामध्ये ही 3 सोडून उपनगरामध्ये सुद्धा खूप नाट्यगृह आहेत. तर तिथं सुद्धा आपण मराठी चित्रपट दाखवू दाखवू शकतो. त्याच्यामुळं काय होतं, इथं पुणे महानगरपालिकेचा सुद्धा रेव्हेन्यू वाढतो. हं. 8-8, 10-10 दिवस ती नाट्यगृह रिकामी असतात. त्याचा मेंटेनन्स सुद्धा व्यवस्थित होत नाही. पण अशा ठिकाणी जर आपण हे मराठी चित्रपट अवघ्या फक्त ₹50 जर दाखवले, हं. तर साहजिकच आहे, की मराठी चित्रपट पाहायला आपला प्रेक्षक वर्ग वाढेल. हं. निर्मात्याला
₹50 जरी म्हणलं, तरी नाट्यगृहांची संख्या जी संख्या आहे ती साधारण 800 ते 1000 अच्छा ठीक आहे. एवढी असते. मल्टिप्लेक्सची ऑडी तरी साधारण 150-200 च्या आसपास असते. हम्म. पण नाट्यगृहांची सिटिंग अरेंजमेंट ही जवळपास 800 ते 1000 असते आणि ₹50 तुलनेने जर तो पूर्ण क्षमतेने जर भरत असेल ₹50 तिकीट आहे म्हणून, तर साहजिकच आहे आपला मराठी चित्रपट हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतोय पोहोचतोय. याचं समाधान निर्मात्यालाही राहतं आणि प्रेक्षकांनाही राहतं. या सगळ्या आपल्या चर्चेमधून मला खूप चांगले चांगले मुद्दे मिळतात की आपण चित्रपटाकडे आपण तुमचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सदैव सकारात्मकच आहे. आणि तुमच्या ते कृतीतूनही दिसतं. म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेव्हा काम करता, चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचं काम करता, तर त्याच्यामध्ये तुम्ही केलेलं काम खरंच कौतुकास्पद आहे सर. की आजपर्यंत चित्रपटाला अ दर्जा आणि ब दर्जा अशा 2 श्रेणींमध्ये सबसिडी मिळायची. आता ते तुमच्या प्रयत्नांमुळे क दर्जा सबसिडी सुद्धा मिळतेय. सबसिडीचा विषय निघाला म्हणून सर मला अजून एक भीती पण आहे आणि तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक पण आहे. भीती अशी आहे की काही निर्माते सबसिडीच्या मोहाला बळी पडून चित्रपट क्षेत्रात पाय ठेवतात, की काही आपल्याला नाही रिकव्हरी झाली तरी सबसिडीतून सुद्धा पैसे मिळतात. किंवा जसं आपण मघाशी बोललो की दिग्गजांकडून, आता जे दिग्गज आहेत त्यांच्याकडून त्यांची दिशाभूल केली जाते. तर असे सबसिडीच्या मोहाला बळी पडून येणारे निर्माते आणि तुम्ही जी क दर्जा श्रेणी चालू केलेली आहे, याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या सर. सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस नवीन निर्माता येतो, मी जसं मागं सांगितलं होतं की नवीन निर्माता आल्यानंतर पहिले हे जे मोठमोठे दिग्दर्शक आहेत, त्यांना सुरुवातीला हे नवीन निर्मात्याला तेच सांगतात की सर तुम्ही एवढी अमाउंट टाका. तुम्हाला पहिल्या अनुदानाचाच ते उल्लेख करतात की तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडनं 40 लाख रुपये हे अनुदान मिळून जाईल. आणि मग बाकीच्या काही टेक्निकली गोष्टी सांगतात आणि मग त्यातून हे मिळेल, सॅटेलाइट मधनं हे मिळेल किंवा अमुक या गोष्टीतनं एवढे मिळून जातील. आणि मग तिथं कुठंतरी थोडीफार दिशाभूल होताना 100% दिसतं. आणि काही निर्माते असे आहेत किंवा काही दिग्दर्शक असे आहेत की ते फक्त आणि फक्त अनुदानासाठी चित्रपट करतात. म्हणजे आम्ही ते सुद्धा पाहिले. आणि मुळात ह्याच्यात होतं काय, त्याच्यामध्ये पहिले 2 दर्जे होते. की अ दर्जाला 40 लाख रुपये आणि ब दर्जाला 30 लाख रुपये होते. पण मध्यंतरी ह्यात काय झालं की ह्याच्यामध्ये अनेक काही जे सिनेमे होते, की ह्याच्यामध्ये थोडेसे भरडले गेले होते. कारण का ती जी कमिटी होती, त्या कमिटीकडनं अनेक काही चांगले सिनेमे सुद्धा अपात्र केले होते आणि अपात्र केल्यामुळे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांचं नुकसान झालं. कारण का काही चित्रपट 1-1 मार्काने गेले होते. काही 2-2 मार्काने गेले होते. आणि आम्हाला थोडंसं वाईट याचं वाटत होतं, की तो निर्माता हा जुना असो, नवीन असो, मुद्दा तो नाहीये. पण त्यांनी सुद्धा एक नवीन मराठी चित्रपट काढण्याचा प्रयत्न केला. तो निर्माता आज ते शूटिंग करत असताना 6 महिने, 1 वर्ष तो 150-150, 200-200 कुटुंबांना तो सांभाळत होता. आणि मुख्य कारण अजून एक म्हणजे हेच होतं, की मग त्या बिचाऱ्याला 100% आर्थिक नुकसान होण्यापेक्षा त्या बिचाऱ्याला थोडे तरी पैसे शासनाकडनं मदत झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पुन्हा तो क दर्जा सुरू केला आणि त्या क दर्जातनं अनेक सिनेमे असे 1-1, 2-2, 3-3 मार्काने जे अपात्र झाले होते, ते ह्या क दर्जामध्ये बसले आणि त्या निर्मात्यांना त्या 10 लाखाचा व्यवस्थित लाभ झाला. आणि मुळात याच्यानंतर खूप सारे निर्मात्यांचे फोन देखील आले आणि त्यांनी या गोष्टीचं स्वागत पण केलं आणि कौतुक पण केलं. आणि शेवटी दर्जा तोच असतो. एखादी फिल्म चांगली हिट झाली, सुपरहिट झाली, की ती ऑटोमॅटिक अ दर्जामध्ये जाते आणि त्याच्यानंतरची जी मध्यम फिल्म असते, जी बऱ्यापैकी चालली, ती ब दर्जामध्ये जाते. पण आम्ही इथं सर्व समावेशक आणि सर्व समान निर्मात्यांना त्यांना लाभ व्यवस्थित मिळावा. आणि मी मेन कारण तेच सांगेल, की त्यांनी पहिला प्रयोग केला असेल किंवा ते अनेक नवीन मराठी चित्रपट हे करू पाहतात ते आणि खरं तर त्यांच्यासाठी हे खूप
चांगली गोष्ट आम्ही केलेली आहे. वा वा वा, खरंच कौतुक आहे या गोष्टीचं. कारण ह्याच्यातूनच मग निर्मात्याला जर थोडी जरी रिकव्हरी मिळते असं कळलं तर तो पुढचा सिनेमा करण्यासाठी आणि धाडस करतो. मुळात याच्यामध्ये अनेक जे दिग्दर्शक आहेत त्यांनी तर मध्यंतरी सांगितलं होतं की नवीन निर्मात्यांवर बंदी घाला. बर. म्हणजे हे तर खूप हास्यास्पद होतं की नवीन निर्मात्यांवर जर बंदी घातली असती आणि त्यात पण खूप चांगले मोठे दिग्दर्शक आहेत की ज्यांनी हे वाक्य वापरलं होतं आणि कसं असतं तर त्याच दिग्दर्शकांचा जो पहिला सिनेमा हं. असेल किंवा आता मध्यंतरी त्यांनी अनेक सिनेमे केले. मग तशी मग दुनियादारीची निर्मिती नसती झाली. मग प्रवीण तरडेंचा मुळशी पॅटर्नची निर्मिती अ, झाली नसती. रवी जाधव यांचा पिक्चर आहे. प्रसाद ओकनी पहिल्याच पहिला वेळा सिनेमा दिग्दर्शन केला. केलं होतं. तर धर्मवीरची निर्मिती नसती झाली. आज पुनीत बालन सारखे एवढा मोठा व्यावसायिक आहे. त्यांनी सुद्धा आता नवीन 2 चित्रपट बिग बजेट केले. अर्थात ते चालले नाही, पण केली त्यांनी पण निर्मिती केली. जर तोच नियम जर त्यांना देखील लागला असता, तर पुनीत बालन सारखा निर्माता तयार झाला नसता. किंवा अनेक नवीन-नवीन निर्माते आहेत, ज्यांनी की चांगले सिनेमे ज्यांनी दिले. चांगले सिनेमे पहिल्यांदा केलेले आहेत. आणि अशांवर जर हे म्हणतात तसं जर बंदी घातली असती, तर नवीन सिनेमांची निर्मिती झालीच नसती. आणि मुळात मग कुठेतरी असं वाटलं असतं, की ह्यांचंच वर्चस्व यांना मराठी फिल्म इंडस्ट्रीवर ठेवायचंय का? असं देखील माझ्यासारख्या राजकीय माणसाला त्या ठिकाणी वाटतं, की अरे ह्यांना ह्यांचीच लॉबी फक्त मराठी इंडस्ट्रीमध्ये ठेवायची आहे का? यांना नवीन निर्माता तयारच होऊन द्यायचा नाहीये का? किंवा नवीन दिग्दर्शक येत असेल तर मग तो तयारच होऊन द्यायचा नाहीये का? असं कुठेतरी थोडंसं मग वाटायला लागतं. आणि ह्याच्यात मग नवीन म्हणजे नवीन जे येऊ पाहतात म्हणजे अगदी रील स्टार असतील सध्याचे किंवा आपल्याकडे NST, FTI यासारखे सिनेमाचं शिक्षण देणारे, अभिनयाचं शिक्षण देणारे असे बऱ्याचशा इन्स्टिट्यूट्स आहेत. त्याच्यातून येणारे जे प्रशिक्षित कलाकार असतील, त्यांची थोडीशी ती हिरमोड झाली असते, की नवीन लोकांना चान्सच नाही तर आम्ही प्रयत्न कुठे करायचा? नाही आणि याच्यामध्ये म्हणजे रील स्टारचा विषय निघाला म्हणून सांगतो. आता मध्यंतरी म्हणण्यापेक्षा आत्ताच ह्या 2-3 वर्षामध्ये आपलेच जे मोठमोठे सिने कलाकार आहेत, जे स्वतःला मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले शाहरुख, सलमान, आमिर खान समजतात. त्यांचं मी पाहिलं होतं, की त्यांच्याच चित्रपटाचं प्रमोशनसाठी त्यांनी ह्याच रील स्टार वाल्यांचा उपयोग करून घेतला होता. चांगल्या पद्धतीत करून घेतला. आजही करतात ते आणि तेच अभिनेते, अभिनेत्री आज त्याच रील स्टार वाल्यांना नावं ठेवतात ते. म्हणजे खरं तर खूप हास्यास्पद होतं. कारण एका बाजूला तुमच्या पिक्चरच्या प्रमोशनसाठी तुम्ही त्यांना घेऊन रील्स करताय आणि एका बाजूला परत कुठेतरी पॉडकास्टला तुम्ही म्हणताय, की रील स्टार काय हे काही कलाकार आहेत का? अभिनेते आहेत का? ते प्रोफेशनल अभिनेते आहेत का म्हणून. म्हणजे खूप हास्यास्पद वाक्य होतं. आता आपण सर मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी आणि एकंदरीत आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाविषयी आपण बोलतोय आणि हे आपल्याला संस्कृतीची आपली एक मोठी परंपरा आहे. आपल्याला चित्रपटांचा सुद्धा एक मोठी परंपरा आहे. त्याला एक मोठा इतिहास आहे. नाट्यसृष्टीला सुद्धा इतिहास आहे. पण आता जे मगापासून आपण बोलतोय, की नवीन निर्माते, नवीन दिग्दर्शक किंवा नवीन जे कलाकार येतात एक आशा ठेवून येतात, की आम्हाला चित्रपटसृष्टीमध्ये या कलेच्या क्षेत्रामध्ये काहीतरी आम्हाला बनता येईल, काहीतरी आमची ओळख निर्माण होईल. मग आपण आता बोलतो, की रील स्टार असतील, ते छोट्या प्रमाणात आपल्याला स्वतःला सिद्ध करू पाहतात किंवा स्वतःची कला लोकांसमोर प्रेझेंट करू पाहतात. आणि चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा असे बरेचसे नवीन लोक येतात. तर या नवीन लोकांसाठी सर तुमच्याकडून काय दिलासा देणारं काय तुम्ही सांगू शकाल यांना? याच्यामध्ये म्हणजे मेनली नवीन निर्माते जे आहेत, या नवीन निर्मात्यांना मला तर आमच्याकडनं तेच सांगणं आहे, की ज्यावेळेस नवीन मराठी चित्रपटाची ते निर्मिती करतील किंवा करायची आहे, तर अशा वेळेस त्यांनी चांगल्या लोकांचं थोडंसं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. थोड्याशा अनेक लोकांशी त्यांनी चर्चा केली पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी उत्तम दिग्दर्शन केलेला व्यक्ती असेल किंवा अनुभवी लेखक असेल यांच्याकडनं थोडंसं पहिल्या चांगल्या गोष्टी सगळ्या समजून घेतल्या पाहिजे. काही इतर
निर्माते आहेत की ज्यांनी 8-8, 10-10, 20-20 सिनेमांची निर्मिती केली आहे. अशा पहिल्या लोकांशी थोडीफार चर्चा केली पाहिजे आणि नवीन सुद्धा अभिनेते किंवा अभिनेत्री याच्यामध्ये येतात, त्यावेळेस त्यांनी सुद्धा थोडंफार ॲक्टिंगच्या बाबतीत थोडेसे कुठेतरी क्लास असतील किंवा कुठेतरी त्याच्याबद्दल अ, प्रशिक्षण देणारी प्रशिक्षण संस्था आहे. देणाऱ्या काही संस्था असतील, तिथं थोडंफार तरी त्यांनी थोडंसं त्या बाबतीत सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि बऱ्याच ठिकाणी फसवणूक होती. तर याच्यामध्ये पुन्हा पुन्हा तेच सांगायचंय की थोडंसं चौकशी करा, थोडीशी माहिती घ्या. माहिती घेतल्याने किंवा समोरच्याला विचारल्याने कमीपणा होत नाही किंवा कमीपणा आपल्याला नाहीये. पण नंतर पुढे जाऊन एवढे पैसे आपले अडकण्यापेक्षा आत्ताच त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी विचारणा करा, थोडासा लोकांचा अनुभव घ्या आणि मगच तुम्ही त्याच्यामध्ये 100% उतरा आणि याच्यामध्ये कुठंही नवीन निर्मात्यांना किंवा अभिनेता असतील, अभिनेत्री असतील, अनेक मेकअप आर्टिस्ट असतात, की जे नवीन-नवीन थोडंसं प्रॅक्टिस करून त्याच्यामध्ये कुठेतरी कामाचा अनुभव येण्यासाठी त्या फील्डमध्ये उतरलेले असतात. या सर्वांना काहीही मदत लागली तर आमच्या राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने आम्ही 100% त्यांच्या मदतीला उभं राहू, एवढंच या माध्यमातून सांगायचं. सर, खरं तर हेच आम्हाला खूप चांगलं प्रोत्साहन आहे. म्हणजे पाठीवरती हात ठेवा आणि फक्त लढ म्हणा. एवढंच फक्त या नवीन येणाऱ्या पिढीला गरजेचं असतं आणि ते तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने विश्वास देऊन सांगताय, की तुम्हाला कुठेही अडचण आली तर आम्ही तुमच्यासोबत आहोत सर. या तुमच्या योगदानाबद्दल सगळं प्रेक्षकांच्या वतीनं किंवा सर्व कलाकारांच्या वतीने मी तुमचा खरं तर आभार मानतो. अ, खूप सुंदर मुद्दे आपल्या या आजच्या गप्पांमधून आम्हाला कळाले. म्हणजे ज्या गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या. आता सबसिडी असेल, सबसिडी ही अ दर्जा आणि ब दर्जाची होती. ती क दर्जाची सबसिडी चालू होण्यामध्ये सरांचा मोठा हात आहे आणि अशा पद्धतीचं बरंचसं काम सरांनी सांस्कृतिक आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठी केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बरंचसं काम या चित्रपटसृष्टीसाठी केलेलं आहे. आणि सर बरेच मुद्दे म्हणजे नवीन येणाऱ्या निर्मात्यांसाठीच तर आपल्या या गप्पा ज्या आहेत, ह्या खूप प्रेरणादायी ठरतील अशी आशा आहे. आणि सर तुम्ही चित्रपटसृष्टी आणि सांस्कृतिक विभागाच्या ज्या खंबीरतेने उभे आहात, त्याच खंबीरतेने पुढचाही तुमचा प्रवास असाच चालत राहो आणि जिथं-जिथं मराठी चित्रपटसृष्टीला अडचण येते, तिथं-तिथं तुम्ही खंबीरपणे उभे राहून आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला अजून उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी मदत करावी. तुमच्या या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आजच्या या पॉडकास्टसाठी तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल सर तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. थँक